बातमी येते कोल्हापुरातनं शाहू महाराजांविरोधात पुण्यात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। जोरदार आंदोलन तिथं सुरू आहे। पुण्यातल्या गुडलक चौकात हे आंदोलन करण्यात येते। शिवभक्तांना अतिरेकी म्हणल्याचा शाहू महाराजांवर आरोप करण्यात आलाय आणि त्यामुळे शाहू महाराजांनी माफी मागावी आणि विशाळगडावर असलेलं अतिक्रमण तत्काळ काढावं अशी मागणी आता हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं केली जातेय। माफी मागण्याची मागणी केली जाते। वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी रविकांत तुपकरांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे। या संघटनेमधनं हकालपट्टी करण्यात आली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन समितीनं हा निर्णय घेतला। इतकंच नव्हे तर रविकांत तुपकरांवर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका देखील ठेवण्यात आलाय। अलीकडे 3 ऊस परिषदेत ते उपस्थित राहिले नाहीत, आमच्या नेतृत्वावर टीका करतात असं शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी म्हटलंय। आणि यापुढे रविकांत तुपकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचा कोणताही संबंध असणार नसल्याचं पाटलांनी स्पष्ट केलंय। रविकांत तुपकर सोशल मीडियातून प्रसार माध्यमातून करत असलेले आरोप आम्ही सहन करत गेलो, पण आता मात्र हे प्रकरण सहन करण्याच्या पलीकडे जात आहे। हे आम्हाला सहन होण्यासारखं नाही। आतापर्यंत 4 वर्ष आम्ही वाट पाहिली, आता आम्ही वाट पाहू शकत नाही। सबब स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आणि रविकांत तुपकरांचा आजपासून कोणत्याही प्रकारचा संबंध नाही। ते संबंध तुमचे आमचे संपलेले आहेत। माझ्यासाठी शॉकिंग आहे आणि दुर्दैवी पण आहे। म्हणजे 22 वर्ष झाले मी चळवळीमध्ये काम करतो। शेकडो वेळा जेलमध्ये गेलो, शेकडो पोलीस केसेस अंगावर घेतल्या, तुरुंगवाऱ्या केल्या, लाठ्याकाठ्या झेलल्या, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संघटना पोचवली। ही संघटना कोल्हापूरपुरती होती, आम्ही बुलढाण्याला नेली, तिथून राज्यभर फिरलो, 2-2, 4-4, 6-6 महिने घराच्या बाहेर राहिलो आणि एवढं सगळं काम 20-22 वर्षात केलेलं असताना म्हणजे अशा पद्धतीने राजू शेट्टी माझ्याशी वागतील हे मला स्वप्नातही वाटलं नाही।